करताय तुम्ही हे? जामकर साहेब जामकर साहेब तुम्ही काय बी करायला पाहिजे होतं पण आमच्या देव माणसाला हात नव्हता लावायला पाहिजे. जामकर साहेब आमचा जीव गेला तरी चालेल, तुम्ही आम्हाला अटक केली तरी चालेल, पण आम्ही आमच्या देव माणसाचा अपमान सहन करणार नाही. माझ्या कामात अडथळा आणू नका, आयुष्य उद्ध्वस्त होईल तुमचं सगळ्यांचं. जामकर साहेब तुम्ही आमच्या बाबांचा अपमान केलाय. आम्ही सगळं सहन करू, आमच्या श्रद्धेच्या आड आलेला आम्ही सहन करणार नाही, मग ते कुणीही असू देत. हो साहेब असं बंदुकीचा धाक दाखवून आम्हाला घाबरवायला तुम्ही काय गुंड आहे का? आता तुम्ही असं झुंडीनं पोलिसांना अडवता, अडथळा आणता, बरोबर आहे? बाजूला व्हा, गोळ्या घालीन. जामकर साहेब लय झालं तुमचं, लय झालं. आतापर्यंत लय अपमान सहन केला आम्ही आमच्या देव माणसाचा. आता मला फाशी द्या नाही तर जाळून टाका, पण आत्ताच्या आत्ता आमच्या देव माणसाला जर नाही सोडलं तर हिथंच पेट्रोल टाकून गाडी जाळून टाकेन. ए मंग्या खाली उतर, तुला कळते का काय करतोय? पेटव पेटव मंग्या, ऍज अ सरपंच म्हणून सगळी जबाबदारी माझी आहे. पेटव मंग्या पेटव. अरे तू घाबरू नको. काय पेटव काय आहे? खाली आहे. सोडताय का नाही साहेब? सोडा साहेब, खरं सांगतोय गाडी पेटून टाकेन. पेटव मग तू गाडी, पेटव, बघून घेऊ काय होईल ते. साहेब अजून मी सांगतोय आमच्या देव माणसाला सोडा. ऐका नाही तर खरंच पेटून टाकील मी गाडी. साहेब साहेब राग आवरा, प्रकरण हाताबाहेर जाईल. पोलिसाच्या वाहनाची जाळपोळ करतात, चेष्टा करतात पोलिसांची. साहेब साहेब लाठीचार्ज केला आणि कोणाला काय झालं ना तर तुमच्यावर शिकल, तुमच्या नोकरीवर शिकल. काही गरज नाही मला असणार नोकरीची, लाच मारतो असणार नोकरी. साहेब राग आवरा. अहो साहेब यांना हेच तर पाहिजे. रागाच्या भरात तुम्ही टोकाचं पाऊल घ्यावं आणि तुमच्या हातून काहीतरी मोठं घडावं, तुमची नोकरी जाईल साहेब. आणि तसं काही झालं ना साहेब तर सगळे गुन्हे, सगळ्या केसेस अशाच पडून राहतील साहेब. परत कुठला अधिकारी येईल, कोण येईल काय सांगता येणार नाही साहेब. या भामट्याचं फावल सगळं.